त्रास देतोय. किती घाण नजरेने बघतो माझ्याकडे. असं वाटतं त्याचे डोळे फोडून टाकावे. आता नुसतं बोलणं जरी ऐकलं ना तरी असं वाटतं की कानात कोणीतरी उकळतं तेल टाकतंय. मी नाही सहन करणार हे सगळं. मी जाऊन दादाला सांगेन. हा, इथे जे काय घडलं ना ते दादा सोड, पण दुसरं कोणाला जरी कळलं ना तरी तुझ्या सही तुझ्या बहिणींचं आयुष्य आहे ना नरक करेल मी. कळतंय का हे? नाही नाही, मला होऊ दे किती त्रास, मी सहन करेन. पण दादाला नको ह्यात ओढायला. त्याला काय झालं तर? वा वहिनी, तुमच्या हातचा चहा म्हणजे अमृतच की हो. जीवाची चवच जात नाही. आता त्याच्यात वापरलेली साखर तुमच्याच कारखान्यातली म्हणल्यावर चव भारी असणारच की. काय छत्री. आता या चहाच्या बदल्यात हे तुमचं कंत्राट. वा 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 वा. हे तुमचं प्रेम बघून भारावल्यागत झालं मला. मी काय म्हणतो, हेच प्रेम वाढवलं तर. आणि ते कसं वाढवायचं? 2 घरे 1 करू. म्हणजे नाही कळलं नाही काय? कसं आहे, आमच्या पोरीचं लग्न आम्ही मोठ्या मनानं साध्या घरात करून दिलं बा. पण आमच्या पोरासाठी शत्रुघ्न आम्ही आमच्या तोला मोलाचं तालेवार घरानं शोधतोय. आणि ऐकलंय की मला पोरगी आहे, सुंदर आहे. तुमची मुलगी आहे म्हणल्यावर काय संस्कारित असणारच काय. नाही, ती सुंदर आहे, संस्कारी आहे, पण त्याचबरोबर ती चांगली सुशिक्षित पण आहे. फोटो असेल की एखादा? बघा म्हणजे असलं तर आपलं. हे बघा. अरे वा वा वा. याला म्हणतात खानदानी सौंदर्य. हे बघितलं का? आहे की नाही, लाखात 1. घ्या. तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे बदलूया का मैत्री नात्यात? अहो तसं असतं तो फोटो दाखवला असता का? होय. अहो एवढ्या नावाजलेल्या प्रतिष्ठित कुटुंबात जर आमची पूनम जात असेल तर आम्हाला तर सोन्याहून पिवळं की. आमची काय बी हरकत नाही या नात्याला. पण मला एकदा लेकीशी बोललं पाहिजे. तिचं काय मत आहे ते पण जाणून घेतलं पाहिजे. कसं आहे, संसार तिला करायचा आहे, तिचं मत पण महत्वाचं आहे ना. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मुलांच्या मताशिवाय काहीच करू नये. आम्ही याच मताचे आहोत. काय खरं का नाही? हा हा हा. विचारा विचारा, तुम्ही मुलीला विचारा. आणि काय अडचण आलीस आम्ही बोलू फोनवर. बार उडवून टाकू. हा चालतंय की. बर येऊ आम्ही आता. छत्री काही करून हे लग्न झालं पाहिजे. एकदा शत्रूला आम्ही विचारलं असतं तर. तो आम्हाला झालाय का आम्ही त्याला झालोय? आमच्या शब्दाबार नाही चिरंजीव. आमच्यावर गेलाय तो. तुमच्या पोरीतले कुठलीच फाडतूस लक्षण नाहीत त्याच्यात. आता बघा, तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हा बोल ना. मी सिद्धार्थला बघितलं. काय? कधी? कुठे? कसा आहे तो? तू त्याला सोबत का नाही घेऊन आलास? त्याला सांगितलं का त्याचा फोन लागत नाहीये? तरी दुसरा नंबर बदललाय का? सिद्धार्थ थँक गॉड तो सिद्धार्थ ठीक आहे. हे ऐकून मला इतकं छान वाटतंय ना सूर्या. तुला माहितीये, मनात माझ्या नको नको त्या शंका येत होत्या, डोक्यात नको नको ते विचार येत होते. पण आता हे कळून इतकं बरं वाटतंय. फायनली सिद्धार्थ बरा. सूर्या एक काम कर, चल आपण त्याला भेटायला जाऊया. प्लीज प्लीज तू मला घेऊन चल त्याच्याकडे. मला मनसोक्त त्याला
त्याला बघायचंय, मला मन भरून, मला डोळे भरून त्याला बघायचंय. मला ना त्याला तुळजा मन तुळजा भरून तुळजा शांत हो, तुळजा शांत हो, अरे शांत हो. मी फक्त बघितलंय त्याला, मी भेटलो नाही. म्हणजे तू त्याला बघितलं पण भेटला का नाही? कारण मी जेव्हा मोबाईलच्या दुकानात गेलो तेव्हा सिद्धार्थ 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 काय तू तेव्हा बघितलंस त्याला आणि आज सांगतोयस? का सूर्या, तू माझ्यासोबत असं का वागलास? तू का लपवून ठेवलंस हे सगळं? कारण तो सिद्धार्थच होता याची मला खात्री नव्हती तुळजा. पण जेव्हा तात्यानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, ही तर तीच गाडी आहे. म्हणजे सिद्धार्थ इथंच कुठेतरी असणार. मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून. काहीही करून आपल्याला लग्न करावंच लागणार. कळतंय मला, म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलंय. कधी करायचं आपण लग्न? इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. तुझं सिद्धार्थनं तुला फसवलंय. तुला दिलेलं लग्नाचं वचन पण खोटं होतं तुझं. तो आत्ता पण एका पोरीला फसवतोय आणि तिच्याकडनं पैसे उकळतोय.